अरे मेरी जान, जरा फोन तो चेक करो, तोहफा भेजा है तुम्हारे लिए। जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, कसा आहे तोफा? आवडला का? तर चला आजचा प्रश्न तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा कन्सेप्ट आहे अभाज्य संख्या. अभाज्य संख्या म्हणजे काय? मूळ संख्या. त्यांच्याविषयी आपल्याला शॉर्ट ट्रिक बघायची विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, आपल्याला कधी एखादी प्रश्न विचारलाय विद्यार्थी मित्रांनो, कधी आपल्याला सांगितलंय 30 ते 60च्या दरम्यान किती मूळ संख्या येतात, बरोबर? किती अभाज्य संख्या येतात. तर याच्यासाठी आपण संख्या मोजत बसणार का? नाही. तर एक शॉर्ट ट्रिक आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, एक नंबर आहे, एक नंबर काय करायचा? लक्षात ठेवायचा. तो म्हणजे किती? 442, 232, 232 आणि 1. हा नंबर काय करायचा? लक्षात ठेवायचा. तर आपल्याला काय सांगितले? 30 ते 60च्या दरम्यान अभाज्य संख्या किती? मूळ संख्या, बरोबर? तर हा काय करायचं? 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100, बरोबर? मग आपण हे अंक लिहून घेतले. आपल्याला किती सांगितले? 30 ते 60 पर्यंत. आता 30 ते 60 पर्यंत म्हणजे 10, 20, 30 सोडले. 30 नंतर आपल्याला इथून ते इथपर्यंत 60 पर्यंत, बरोबर? म्हणजे किती? 40, 50, 60 म्हणजे 2 + 3 + 2 म्हणजे 30 ते 60 मध्ये किती संख्या येणार आहेत? 7 संख्या येणार आहे. किती येणार आहेत? 7 संख्या येणार आहे. हा नंबर पाठ करून घ्यायचा विद्यार्थी मित्रांनो. एक्झाम मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे असे प्रश्न विचारले जातात. जय हिंद, जय महाराष्ट्र.